30 ते 40 दिवसांपूर्वी माझं प्रायमरी गुगल अकाउंट हॅक झालं होतं आणि मला काही सुचत नव्हतं कारण माझं त्या यूट्यूब चॅनल होतं. मग मी यूट्यूबला सांगितलं ट्विटरवरनं की माझं गुगल अकाउंट हॅक झालेलं आहे. मग आता ही प्रोसिजर मी सांगतो या व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे यश, तुम्ही बघताय वेक्टर्स ब्लॉग. तर मी पहिले भरपूर व्हिडिओज बघितले की यूट्यूबवर गुगल अकाउंट कसं रिकवर करायचं वगैरे. मग एक चॅनल गावलं मला, तिचं नाव होतं सोफिया गोयल, म्हणजे ती एक फिमेल क्रिएटर होती. तिचं पण असंच झालं होतं, पण तिचं गुगल अकाउंट अंडर एज किंवा डिलीट नव्हतं केलं, त्यामुळे तिचं इझिली रिकवर झालं. पण माझ्या केसमध्ये त्या हॅकरने माझं गुगल अकाउंट आहे ना ते अंडर एज केलं. यूट्यूबची पॉलिसी असते की 13 वर्षाच्या खालील जो मुलगा असेल तो गुगल अकाउंट वापरू शकत नाही. मग त्याने ते अंडर एज केलं आणि माझं अकाउंट डिलीटला टाकलं. आणि ही जेव्हा केस होते ना तेव्हा रिकव्हरी इम्पॉसिबल असते, कारण कुठंच होऊ शकत नाही ते. पण होपफुली माझ्याकडे यूट्यूब चॅनल होतं, त्याच्यामुळे माझं गुगल अकाउंट परत आलं. मग मी तुम्हाला सांगतो, पहिले मी त्यांना ट्विट केलं, मी स्क्रीनशॉट सेंड करेन की मी 20 to 30 व्हिडिओज अपलोड केले आहेत आणि तो माझा प्रायमरी ईमेल आहे. म्हणजे प्रायमरी आहे, मी सेकंडरी पण नाही सांगितले की माझं ते प्रायमरी आहे, मी हे सांगितलं त्यांना. मग त्यांचा परत परत त्यांचा त्याच दिवशी परत एक रिप्लाय येतो की आम्ही तुम्हाला DM करू, फक्त आम्हाला फॉलो करा. एक गोष्ट आहे की त्यांना आधी ट्विट करायच्या आधी त्यांची यूट्यूबला फॉलो करायचं. मग त्यांनी DM मध्ये माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक घेतली आणि ती पण मला भेटत नव्हती. पण मला नंतर लक्षात झालं की मग मी मम्मीला आहे ना फॉरवर्ड केली होती ती लिंक. मग ती लिंक मी त्यांना दिली, सगळं केलं. मग त्यांचा 5 दिवस तर काहीच मेल आला नाही त्यांचा. 5 दिवस काहीच मेल आला नाही. मला वाटलं आता माझं गुगल अकाउंट मला भेटणारच नाही आता. पण नंतर त्यांचा एक DM येतो की तुमचा एक असा कॉन्टॅक्ट ईमेल द्या ज्याच्यावरनं आमची स्पेशलिस्ट टीम तुम्हाला कनेक्ट करू शकते. मग मी तो दिला, सगळं केलं. पण तरी पण मला परत 6 दिवस काय मेसेज नाही आला. मग शेवटी 30 जूनला त्यांनी एक मला स्पेशल फॉर्मचा ॲक्सेस दिला, म्हणजे त्याला यूट्यूब हायजॅक फॉर्म म्हणतात. मग तो मी भरला, सगळं केलं बरोबर. आणि मग मला त्याच दिवशी मला परत यूट्यूबचा म्हणजे यूट्यूबकडून मेल आला की आम्ही तुमचं गुगल अकाउंट जे हॅक झालेलं आहे ते आम्ही टेम्पररी डिसेबल केलेलं आहे, म्हणजे ते हॅकरकडे ॲक्सेस राहणार नाही. पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्याने ते अकाउंट डिलिशनला टाकलेलं आहे, त्यामुळे त्याकडे पण ॲक्सेस नाही आहेत. आणि मी लॉग इन करून पण माझ्याकडं लॉग इन होत नाही आहे, कारण तो मला काहीच गुगल अकाउंट मला काहीच व्हेरीफाय करायसाठी प्रोव्हाइड करत नव्हतं. मग मी मेल दाखवतो तुम्हाला, मी सगळं स्क्रीनशॉट प्रोव्हाइड करतो तुम्हाला, बघा तुम्ही. मग त्यांनी मला पहिला मेल तर हा होता की त्यांनी मला थँक्यू केलं, तुम्ही हे केलं वगैरे. मग त्यांनी बोलले की जे गुगल अकाउंटचा रिकव्हरी टूल असतो ना त्याच्यावरनं जाऊन करा. पण मी त्याच्यावरनं 6-7 वेळा केलं, माझा काहीच उपयोग नाही झाला त्या रिकव्हरी टूलने. मग मी यूट्यूबला हेच सांगत होतो की भरपूर वेळा मी करून झाले ते ट्राय, माझं होत नाही आहे ते. मग त्यांनी सांगितलं की तू एक नवीन ईमेल आय डी बनव आणि त्यात ईमेल आय डी बनव, तो सुपरवायझर ईमेल म्हणून असला पाहिजे. मग मी माझा नवीन ID बनवला आणि तो दिला आहे. ते का दिलं, कारण माझं जे गुगल अकाउंट होतं त्याने ते सुपरविजनला ठेवलं होतं. मी तुम्हाला तो पण फोटो दाखवतो, थांबा. तो पण येईल इकडे. तो फोन नावाचा काय तर तो युजर होता, त्याने माझ्या गुगल अकाउंटला सुपरविजनला टाकलं होतं, त्याने अंडर एज करून. हां, आणि बेसिकली तर हॅकरला माझी BGMIची ID आहे ना ती पाहिजे होती, कारण ती ID माझी ॲप्रॉक्स 55 लेवलची होती, कारण माझं गेमिंग चॅनल होतं ते, त्यामुळे ते माझं हॅक झालं. मग त्या गेमिंग चॅनलमध्ये मी BGMIचे व्हिडिओ टाकायचो ना, मग त्याने ते डिलीट केले. परत त्याने माझी BGMIची ID आहे ना ती घेतली. मग आता माझं अकाउंट तर रिकवर झालं सक्सेसफुली, बिकॉज जेव्हा ते सुपरवायझर तो ईमेल ID दिला ना मी, त्याच्यानंतर मला गुगल अकाउंटच्या सपोर्ट टीमकडून एक लिंक आली 9 जुलैला. मग मी ती क्लिक केली ना तेव्हा माझं ते ऑटोमॅटिक गुगल अकाउंट रिकवर झालं. मी तुम्हाला दाखवतो, थांबा, कशी होती ती लिंक. मला 9 जुलैला रात्री आली होती लिंक. account support@google.com यांच्याकडून मला रिकव्हरीची लिंक आली होती. मी त्याच्यावरनं क्लिक केलं. माझं
गुगल अकाउंट ऑटोमॅटिकली रिकवर झालं. ही त्यांची स्पेशल लिंक होती. ती मी यूट्यूबकडनं मागत होतो, पण ती यूट्यूब मला लवकर देत नव्हतं. मी यूट्यूबला सगळं सांगितलं की मी फेस कॅम व्हिडिओ टाकले आहेत माझे 2 गेमिंग चॅनलवर. तुम्ही माझं व्हेरीफाय करू शकता. मी आय-डी प्रूफ पण देऊ शकतो. माझे लास्ट पासवर्ड त्यांना प्रोव्हाइड केला मी. माझा रिकव्हरी ईमेल ओरिजिनल प्रोव्हाइड केला, जो हॅकच्या आधी होता. बिकॉज त्या हॅकरने सगळंच माझं चेंज केलं होतं. पासवर्ड फक्त चेंज नव्हता केला, कारण त्याने अकाउंटच डिलीट केलं परत. त्यामुळे ते पासवर्ड पण त्याने चेंज नाही केला. मग असं मला गुगल अकाउंट तर भेटलं, पण परत माझी BGMI आय डी मी लॉग इन करायला गेलो ना, तेव्हा त्या हॅकर आहे ना त्याच्या ट्विटर अकाउंटवरनं ती BGMI आय डी लिंक करून ठेवली होती. त्याच्यामुळे मी लॉग इनच करू शकत नव्हतो. पण मी सक्सेसफुली माझं गुगल अकाउंट आहे ना ते अनलिंक करून टाकलं. म्हणजे आता समजा मी जर त्या BGMI आय डीमध्ये गेलो, लॉग इन केलं गुगलने, तर मी माझी परत नवीन चालू होणार ती आय डी. म्हणजे मी अनलिंकच करून टाकलं त्याला. मग माझं यूट्यूब चॅनल पण त्याने नशीब होपफुली त्याने डिलीट नव्हतं केलं. यूट्यूबची रिकव्हरी टीमने मला सांगितलं की तुमच्या अकाउंटवर सुपरवायझन होतं त्याचं. आम्ही ते सगळं घालवलं आणि तुमचे सगळे जे डिटेल तुम्ही मला प्रोव्हाइड केले होते ना, आम्ही त्या डिटेलला डिफॉल्ट रिसेट करून टाकलं ते अकाउंट. म्हणजे माझा रिकव्हरी फोन जो चेंज होता तो पण ओरिजिनल झाला. माझं ओरिजिनल रिकव्हरी ईमेल पण परत आला. यूट्यूबने करून दिलं मला ते सगळं. परत माझ्या यूट्यूब चॅनलला त्यांनी 6-7 दिवस लावले, पण माझं यूट्यूब चॅनल पण मला परत भेटलं, कारण त्याने डिलीट नव्हतं केलं. मग आणि त्याने माझे सगळे यूट्यूब व्हिडिओज आहेत ना ते त्याने प्रायव्हेट करून टाकले. आणि मला हे व्हिडिओज भरपूर महत्त्वाचे ठरले माझं गुगल अकाउंट रिकवर करण्यासाठी. आणि मी त्यांना हे पण सांगितलं होतं की माझं एक व्लॉगिंग चॅनल आहे, ते वेक्टर्स व्लॉग म्हणून. मी त्याच्यावरती माझ्या व्हिडिओच्या टायटलमध्ये माझं गेमिंग चॅनलचं जो नाव आहे ना ते पण मी टॅग करून ठेवलं होतं. ते आता या व्हिडिओमध्ये पण मी टॅग करेन, ते जाऊन चेकआउट करा. तो माझा हॅक चॅनल होता गुगल गेमिंग चॅनलला. माझी BGMI आय डी पाहिजे होती, त्यामुळे त्याने माझं गुगल अकाउंट हॅक केलं होतं. हे यूट्यूबने मला सांगितलेलं सगळं. पण हीच घटना कोणासोबतही होऊ शकते, म्हणून हा मी व्हिडिओ अवेअरनेससाठी बनवतोय. कारण एक ना एक तरी 2 किंवा 3 व्हिडिओ तरी टाकत जावा यूट्यूब चॅनल बनवून. हे तुमचं जर गुगल अकाउंट हॅक होऊ शकतं, हे आरामात होऊ शकतं. माझं झालं तसं. कारण मी त्या दिवशी दुपारी यूट्यूब फक्त बघत होतो. माझा अचानक पॉपअप आला की कोणता तर Realme P3 नावाचा डिव्हाइस आहे, तो दिल्लीवरून लॉग इन करतोय. पण मी ते डोंट अलाउ क्लिक करून सुद्धा तो माझ्या गुगल अकाउंटमध्ये शिरला. नशीब त्याने माझं रिकव्हरी जो गुगल अकाउंट होतं ते तेव्हाला पण हॅक नाही केलं त्याने. आणि त्याने माझे फोन आहे ना 2दा फॉर्मॅट मारला गुगल अकाउंट थ्रू. कारण हे गुगल अकाउंट थ्रू आपण करू शकतो. आपण सेशन्समध्ये गेलो ना गुगल अकाउंटमध्ये की डिव्हायसेसची लिस्ट दिसते, ज्या ज्या डिव्हाइसमध्ये आपलं गुगल अकाउंट लिंक आहे, बरोबर. मग आपण ते साइन आउट करू शकतो, फॅक्टरी डाटा रिसेट पण करू शकतो. त्या हॅकरने मग 2दा रिसेट केलं. तरी नशीब माझा जो बॅकअप वगैरे होता तो माझ्या रिकव्हरी ईमेलवर होता सगळा. व्हॉट्सअपचा जाऊन दे, बाकी सगळ्याचा. माझं त्या हॅक्ड ईमेलवर माझं बँक डिटेल्स पण होते, म्हणजे ईमेल आय डी पण लिंक होता. पण मी सक्सेसफुली तो चेंज पण केला. आणि माझं आधार कार्ड पण लिंक होतं. मग मी ते पण चेंज केलं आधार ॲपवरनं लगेच नंतर. मग म्हणजे मी पूर्ण सेफ होतो सगळं. फक्त त्याने माझं BGMIची आय डी घेतली, बाकी त्याने काहीच मिसयूज केला नाही. कारण टीम यूट्यूब सुपरविजन करत होती सगळं. जर काही मिसयूज झाला असता त्यांनी लगेच मला मेल केला असता. पण आता माझं सगळं अकाउंट पण भेटलेलं आहे आणि सगळं झालेलं आहे. हे तुमच्यासोबत पण होऊ शकतं. मी सगळे स्क्रीनशॉट्स तुम्हाला सेंड करीनच, व्हिडिओमध्ये अटॅच करीनच. ते बघून घ्या तुम्ही. कारण हीच जी प्रोसेस आहे ना हीच खूप महत्त्वाची आहे. की ट्विटरवाली प्रोसेस आहे ना, ही मी आता तुम्हाला जी पहिल्यांदा सांगितली तीच प्रोसेस ऑफिशियल आहे. म्हणजे तुम्ही ट्विटरमध्ये जाऊन टीम यूट्यूबला टॅग करायचा. टीम यूट्यूब पण ती USA बेस्ड आहे, म्हणजे ती तिकडून काम करते. आपल्या इंडियामध्ये कुठलीच त्यांची टीम नाही आहे, ती USAवरनंच काम करते. आणि यूट्यूबच हे गुगल अकाउंट रिकवर करू शकतं, कारण यूट्यूबच एक गुगलचा पार्ट आहे. आणि यूट्यूबकडेच सर्व ॲक्सेस असतो, सर्व. म्हणजे आपल्या सस्पिशियस अकाउंटमध्ये काय होतं आहे का हे सगळं बघणं पण त्यांचंच काम आहे, आणि ते बघू पण शकतात ते. मग मी यूट्यूबला ट्विटरमधनं त्यांना टॅग केलं. त्यांचा लगेच मला मेसेज पण आला की मी DM करतो, फक्त फॉलो करा. मी फॉलो करून त्यांना माझं हॅक्ड चॅनल पण दिला, लिंक दिली त्यांना. पण हे माझ्या केसमध्ये 1.5 महिना तर लागला माझं अकाउंट रिकवर व्हायला. काही जणांच्या याला 2-3 महिने पण लागू शकतात, कारण असे भरपूर केसेस आहेत यूट्यूबकडे. कारण आणि
जून महिन्यात भरपूर केसेस झाले त्यांच्याकडे इंडियामधून, की असं अकाउंट रिकवर करून दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे हॅक पण झालेले भरपूर आहेत. असे त्यांनी मला भरपूर त्यांनी काय काय सांगितलेलं आहे यूट्यूबने. म्हणून माझा 1.5 महिना गेला. काय काय जणांचं आठवड्यात 2 आठवड्यात पण होतं. पण ते जर म्हणजे लगेच सांगितलं तर माझा गुगल अकाउंट हॅक्ड होऊन मी 4-5 दिवसांनी टीम यूट्यूबला रीच आउट केलं. त्यामुळे माझं भरपूर वेळ लागला मला. तरी सक्सेसफुली मी सगळं काही रिकवर करू शकलो आहे. फक्त माझी बीजीएम आय डी गेली. आता त्याचं पण मला टेन्शन नाही, कारण मी माझं गुगल अकाउंट आहे ना ते अनलिंक करून टाकलेलं आहे त्याच्यावरनं. फक्त तो आता ट्विटरनेच लॉग इन करू शकतो त्याच्या हॅकरच्या. बाकी आता त्याच्याकडे कुठलाच ॲक्सेस नाही माझा. म्हणजे मग माझं सगळं सेफ आहे आता. म्हणून हे मी व्हिडिओ अवेअरनेससाठी बनवतोय, की तुमच्यासोबतही ही घटना घडू शकते. म्हणून म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि याच्यात सगळी प्रोसेस सांगितली आहे मी. काय अडचण आलीच वगैरे तर तुम्ही मला माझा Instagram हँडल देईन किंवा कमेंट सेक्शन चालू ठेवेन मी. त्यात तुम्ही काय क्वेरी असेल तर विचारू शकता मला. मी तुम्हाला बरोबर सगळे डिटेल्स देईन मी त्याचे सगळे. फक्त आणि हा माझा व्लॉगिंग चॅनलवरती व्हिडिओ येईल. मी आता माझ्या व्लॉगिंग चॅनल आणि गेमिंग चॅनलचं नाव पण चेंज करणार आहे. ठरवलं नाही अजून, पण मी ते करणार आहे. आणि जर तुम्हाला माझे व्लॉगिंग चॅनल डेली मिनी व्लॉग्स हवे असतील तर ते पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये. मी ते पण चालू करेन व्हिडिओज बनवायला. चालेल. थँक्यू.